फोटो काय सांगते फोटो उगाच त्याला लावलाय का तिथं फोटो काहीतरी वैशिष्ट्य असं नसतं त्या फोटो काय झालं होतं? हे जे फोटो दिलाय हा इंडो पाक वॉर 1965चा फोटो आहे. हे आपलं युद्ध झालं 1 सप्टेंबर 1965ला आणि या फोटो मध्ये दिलंय का तिथं पोलीस स्टेशन बाराकी लाहोर डिस्ट्रिक्ट. तर लाहोर डिस्ट्रिक्ट कशामुळे आहे तर जेव्हा 65चा वार झालं तर त्यावेळेस आपली आर्मी लाहोर पर्यंत पोहोचली होती. लाहोर म्हणजे काय पाकिस्तानचं राजधानी. पाकिस्तानच्या राजधानीपर्यंत आपलं सैन्य पोहोचलं होतं. तिथे हे फोटो घेतलेला आहे. म्हणजे फक्त लाहोरचं जे मेन शहर होतं ते फक्त 10 ते 15 किलोमीटर बाकी होतं. अरे बापरे. म्हणजे आपली आर्मी पाकिस्तानच्या राजधानीपर्यंत टेकली होती आणि जर राजधानी कॅप्चर केली असती म्हणजे पूर्ण पाकिस्तानच कॅप्चर केलं इथपर्यंत पोहोचली. पण नंतर आपण 65 हे केलं तह झाला आणि हे झालं त्याच्यातून आपण बॅक घेतलं. याला काय इंडियन आर्मी वापस घेतली आपण. इंडियन आर्मी वापस घेतली म्हणजे तह झाला. तिथून आपण जेवढा प्रदेश काबीज केला ते सगळं सोडून दिला. तर हेला काय म्हणतात तर जिब्राल्टरचं युद्ध म्हणते. ऑपरेशन जिब्राल्टर म्हणते त्याला. जिब्राल्टर कशामुळे म्हणते जिब्राल्टर नावाचा एक किल्ला होता इंग्लंडमध्ये. ते किल्ल्याला एक भक्कम होता. त्याच्या जे काही भक्कम आहे त्याला त्याच्यावरून नाव पडलं जिब्राल्टर. इंडो पाक वॉर 1971 म्हणजे काय बांगलादेशचा वार आहे. ह्या वॉरमधून काय सिद्ध झालं की आपण बांगलादेशला भारतानं स्वातंत्र्य मिळवून दिलं तर पाकिस्तानपासून. पहिले 2 पाकिस्तान होते. एक पूर्व पाकिस्तान आणि एक पश्चिम पाकिस्तान. म्हणजे पश्चिम म्हणजे बांगलादेशचं पाकिस्तान. असे 2 पाकिस्तान होते. 13 दिवसानंतर काय म्हणले बधाई हो क्या हुआ आहे बांगलादेश हुआ आहे. म्हणजे आपण 13 दिवसामध्ये हे युद्ध जिंकलं होतं. इंडो पाक वॉर 1971 कितीला सुरू झालं तर हे चालू झालं 3 डिसेंबर 1971ला आणि 16 डिसेंबर 1971ला संपूर्ण. हे होतं पूर्ण 13 दिवसात युद्ध. 13 दिवसामध्ये बांगलादेशला पूर्ण आपण स्वतंत्र करून टाकलं म्हणजे पाकिस्तान पासून. आणि हे जे फोटो आहे हे फोटो आहे किंवा त्यानं सरेंडर केलेला फोटो आहे. म्हणजे पाकिस्ताननं सरेंडर केलं सरेंडर केलं आणि ते सिग्नेचर करताना फोटो आहे. हा इंडियन आर्मीचा जनरल आहे आणि हा पाकिस्तान आर्मीचा. वा छान. वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम. का ते सांगते लिहिले तिथे एअरफोर्स हे कॉर्पस ऑफ येल हे रेजिमेंट ऑफ आर्टिलरी. आर्टिलरी म्हणजे आपले गोळ्या बंदूक दारू गोळ्या जे असतात रेजिमेंट ऑफ आर्टिलरी. कॉर्पस ऑफ इंजिनियर्स. म्हणजे इंजिनियर्सचे कॉर्पस आहे जे ब्रिज बांधतात आर्मी मेडिकल इंडियन नेव्ही. तिथे बी इंडियन नेव्ही सेक्टर्स आहे. हा बी इंडियन नेव्हीच आहे. हा समर मधला समर मधला कशामुळं हे जास्तीत जास्त सनलाईट रिफ्लेक्ट करते समुद्रामध्ये. एक गरमी होती एकदम सनलाईट म्हणून असं एकदम हा एअरफोर्स आहे. इंडियन एअरफोर्स समर बेस. सचिन तेंडुलकर जेव्हा हे करायचं असेल मंधन त्याला ती दिल्या वाटतं मला तरी कॅप्टनशिप दिली.
प्रेसिडेंट बॉडीगार्ड राष्ट्रपती राष्ट्रपती म्हणजे इंडियन मिलिटरीचं जेव्हा युद्ध काळ असतो युद्ध काळातलं सगळ्यात मोठं गॅलेंट्री अवॉर्ड आहे परमवीर चक्र आजपर्यंत फक्त 21 जणांना भेटलेला आहे 21 ते 22 जणांना सगळ्यात शेवटीचं कोणाला भेटलेलं आहे जे आजपर्यंत 21 परमवीर चक्र भेटले त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटचं परमवीर चक्र हे थोडं मोठं अनुभव मेजर विक्रम बत्राला भेटलेलं आहे 1999च्या कारगिल वॉरमध्ये त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र भेटले त्याच्यानंतर येते महावीर चक्र त्याच्यानंतर येते वीर चक्र आणि ही असते सेवा मेडल आणि हे सेना मेडल ही सेवा मेडल डिस्टिंग्युड होतीच सर्व्हिस ना ग्रेनेड म्हणते त्याला Grenade. बॉम्ब म्हणतो पण ग्रेनेड हात बॉम्ब असतो इथं. पण खरं नाही तू का नाही वाटायला खरं आहे पण ते हे केलेलं असते डिफ्यूज केलेलं त्याची पिन काढली की ते लागेल ते पिन आहे की त्याच्या नाही पण पाठीमागे ते मला खरं वाटलं Diffuse केलेली. हे सगळं हे करून टाकलेलं त्याच्यामधलं मटेरियल काढण्याचं नाही ना 1998ला हे स्थापित झालेलं आहे पण जे भारताला स्वातंत्र्य भेटल्याच्या नंतर जे शहीद झाले त्याच्यासाठीच आहे भारताला शहीद म्हणजे स्वातंत्र्य भेटल्याच्या नंतर म्हणजे पोस्ट इंडिपेंडन्स वाले पोस्ट इंडिपेंडन्स म्हटलं हे. आणि हे जे आहे का नाही तू काय करू शकतो तुला ज्या फील्डमध्ये आवड आहे समजा तुला आवड आहे म्हणजे आता वागेन करायची तुला तर वागेन करायची म्हणजे काय करायचं बाबा तुला आता समजा कोणत्याही एका विषयात म्हणतात तुला त्या विषयाची माहिती पाहिजे ना मग तू माहिती तुला अशी सगळ्यात सगळे थोडेच जन्मल्यापासून भेटणार आहे तू काय करणार समजा आता आपण ह्या नॅशनल वॉरमध्ये पोलीसला भेटायला होता मग तुला याच्याविषयी माहिती नाही तर तुला ब्लॉग करायचं तुला काय करायचं पहिल्यांदा इंटरनेटला जाऊन नॅशनल वॉरमध्ये विकिपीडिया वाचून करायचं विकिपीडिया वाचल्यावर तुला मराठीमध्ये पण असतो विकिपीडिया त्याच्यात तुला कळत की नेमकं हे कसे येतं की वॉर टाईम आवर्स आहे म्हणजे जेव्हा युद्ध चालू असतं त्यावेळेसच पीस टाईम आवर्समध्ये बिना युद्धामध्ये केलं युद्ध चालू या वॉर टाईममध्ये कसं युद्ध झाल्याच्या नंतरच युद्धामध्ये ज्या विशेष कामगिरी केली तुम्हाला भेटणार आहे त्याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट परमवीरचे एक नंबरचं परमवीरचे आजपर्यंत बघ 21 मध्ये लास्ट विक्रम सगळ्या शिवले त्यानंतर महावीर चक्र त्याच्यानंतर वीर चक्र ही युद्ध काढलं सेना मेडल उत्तम बुद्ध सेवा मेडल उत्तम बुद्ध सेवा मेडल युद्ध सेवा मेडल हे त्याच्यात वॉर टाईम हे सगळे पीस टाईममध्ये काय अशोक चक्र पोलीसला सुद्धा भेटते म्हणजे फक्त आर्मी म्हणून नाही पोलीसला सुद्धा अशोक चक्र कीर्ती चक्र आणि शौर्य चक्र